मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा मोठा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। जरांगे यांना जीवे मारण्यासाठी तब्बल 2.5 कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे। या प्रकरणी समर्थक गंगाधर काळकुटे यांनी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याकडे तक्रार दिली। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत बीड जिल्ह्यातून 2 संशयितांना ताब्यात घेतलं। या घटनेत राजकीय शक्तीचा हात आहे का, या संदर्भात मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते। या घटनेमुळे मराठवाड्यात खळबळ उडाली आहे। ज्यांनी कोणी हे केलं त्याने चुकीच्या ठिकाणी हात घातला असल्याची प्रतिक्रिया जरांगेने दिली। मी आता याच्यावर सविस्तर सकाळी 11 वाजता बोलणार। मी जर ऐकतोय मी तुमच्याशी फक्त एवढ्यासाठी बोललो आता मराठा बांधवांची आंतरवालीकडे गर्दी व्हायला लागली, कारण घटनाच खूप गंभीर आहे। करणारापेक्षा करून घेणाऱ्यांनी खूप चुकीचं पाऊल उचललंय आणि खूप चुकीच्या ठिकाणी हात घातला। तू करणारे त्या नेत्याला सुद्धा लक्षात ठेव म्हणा, तू इथून पाठीमागं काय केलं कोणाला कळलं नाही, इथून पुढे तू काय करणार आहे हे कोणाला कळलं नाही। तो ह्या विषयातली पहिली वेळ असेल की तू करायच्या अगोदर तुझं सगळं नेटवर्क, तो टोळी काय जे असेल ते गँगवार फांगवार काय असेल त्याला आम्ही भेदलंय आणि करण्याच्या अगोदर आम्हाला माहिती झाली। याचा अर्थ तो समजून घे आमचे सुद्धा हात खूप लांब आहेत।